आम्ही महाराष्ट्रासाठी एकत्र आलो, तुम्ही साथ द्या. सत्याच्या मोर्चात उद्धव ठाकरेंकडनं युतीची घोषणा. ठाकरे बंधू सत्ताधाऱ्यांवर तुटून पडले. राज ठाकरेंनी दुबार मतदारांची यादीच दाखवली. अॅनाकोंडाला आता कोंडावंच लागेल. उद्धव ठाकरेंकडनं पुन्हा एकदा अप्रत्यक्षपणे भाजप आणि अमित शहांवर निशाणा. सत्याच्या मोर्चातील एकजूट पाहून संयुक्त महाराष्ट्रासाठीच्या चळवळीची आठवण झाली. शरद पवारांचं सभेदरम्यान वक्तव्य. फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाच्या तपासाला आता गती मिळणार. एसआयटी टीम लवकरच फलटणमध्ये दाखल होणार. एसआयटीच्या तपासादरम्यान काय काय बाबी समोर येणार याकडे लक्ष. बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर इथल्या मराठी भाषिक कर्नाटक स्थापनेच्या विरोधात आज पाळतायत काळा दिवस. मराठी भाषिक आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांना बेळगावात प्रवेश बंदी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.